Welcome to Tech Math channel. In the previous video, we have seen the theorems of circle, and all these theorems are the basic information which is required to solve the examples given in practice set 3.1. We will revise that theorem. That information is also given on the page number 54. The first theorem that is we have seen is tangent theorem. The tangent at any point of a circle is perpendicular to the radius at the point of contact. Radius जो आहे तो tangentला perpendicular असतो at the point of contact. Then a line perpendicular to radius at its point on the circle is a tangent to the circle. हे देखील एक प्रॉपर्टी याच्यामध्ये दिलेली आहे. आणि नंतर एक थेरम जो पाहिलेला होता आपण तो म्हणजे टँजंट सेगमेंट थेरम. टँजंट सेगमेंट्स drawn from an external point to a circle are congruent. सर्कलच्या एक्सटर्नल एक पॉइंट मधनं सर्कलला आपण दोन टँजंट्स ड्रॉ करू शकतो आणि हे दोन्ही टँजंट्स जे असतात ते कॉन्ग्रुएंट असतात. तर ही सगळी जी इन्फॉर्मेशन जे थेरम जे आपण पाहिलेले ते त्यांचाच यूज करून आपण आजचा प्रॅक्टिस सेट 3.1 सॉल्व्ह करणार आहोत. प्रॅक्टिस सेट 3.1 मध्ये जे फर्स्ट एक्झाम्पल जे दिलेलं आहे त्या एक्झाम्पलची फिगर मी इथं बोर्डवर ड्रॉ केलेली आहे. इन्फॉर्मेशन काय दिलेली आहे ती पहा. इन द ऍडजॉइनिंग फिगर ऑफ द रेडियस ऑफ अ सर्कल विथ सेंटर सी. सी हा सेंटर ऑफ रेडियस आहे. या रेडियसचं जे मेजरमेंट दिलेलं आहे ते 6 सेंटीमीटर दिलेलं आहे. लाईन ए बी इज टँजंट. ए बी हा टँजंट आहे ऍट ए. ऍट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट जो आहे कॉन्टॅक्ट पॉइंट हा ए हा पॉइंट आहे. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. आता आपल्याला याच्यावरनं चार क्वेश्चन्स आपल्याला दिलेले आहेत. वन बाय वन आपण ते क्वेश्चन सॉल्व्ह करू. द फर्स्ट क्वेश्चन इज गिवन ॲज व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल CAB. CAB या अँगलचं मेजरमेंट आपल्याला फाइंड आउट करायचंय आणि त्याचं रिझन दिलेलं आहे y. त्याचं जे मेजरमेंट येणार आहे ते तितकं का आलेलं आहे ते आपण इथं फाइंड आउट करणार आहोत. नाउ CA इज रेडियस, C इज सेंटर, AB इज टँजंट in circle with center O. CA is radius. CA जो आहे तो रेडियस आहे. त्यानंतर काय AB is tangent. AB हा टँजंट आहे आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचंय अँगल CAB. आता आपला टँजंट फर्स्ट थेरम जो पाहिला होता आपण tangent is perpendicular to radius at point of contact. कॉन्टॅक्ट पॉइंट पण दिलेले आपल्याला एक. हा जर परपेंडिक्युलर असेल हा टँजंट रेडियसला परपेंडिक्युलर असतो म्हणजे अँगल CAB will be 90 डिग्री. Therefore angle CAB is equal to 90 डिग्री. याचं रिझन आपण काय लिहिणार आहे. हा पण क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे. तर या इथं आपण एकतर टँजंट थेरम असे देऊ शकतो किंवा कंप्लीट थेरमचे जे स्टेटमेंट आहे ते देखील आपण देऊ शकतो. तुम्ही दोन्ही दिलं तरी दोन्हीपैकी एक दिलं तरी चालू शकतं. आय राईट हिअर बाय टँजंट थेरम. टँजंट थेरम नुसार हा काय टँजंट इज परपेंडिक्युलर टू रेडियस therefore angle CAB is equal to 90 degree. Now the next question, what is the distance of point C from line AB? या C या पॉइंटचं AB पासून डिस्टन्स जे आहे ते किती असणार आहे. आता कुठल्याही पॉइंटचं जे आहे आपल्याला डिस्टन्स फाइंड आउट करायचं असतं त्यावेळेस ते डिस्टन्स म्हणजे परपेंडिक्युलर डिस्टन्स असतं. त्या पॉइंट वरनं परपेंडिक्युलर ड्रॉ करावा लागतो आणि मग आपल्याला ते डिस्टन्स जे आहे ते डिस्टन्स फाइंड आउट करावं लागतं. आता हे सेकंड क्वेश्चन आपल्याला C चं डिस्टन्स फाइंड आउट करायचंय. ते फाइंड आउट करताना CA इज परपेंडिक्युलर टू AB ऑलरेडी आपण दिलेले इथं टँजंट सेगमेंट थेरम आपण त्यानुसार हा परपेंडिक्युलर असतो हे अगोदर इथं सांगितलेले. CA हा AB ला परपेंडिक्युलर आहे म्हणजेच या पॉइंट C is at 6 centimeter from tangent AB. AB पासून C जो असणार आहे हा 6 सेंटीमीटर वर आहे. AB या टँजंट पासून C चं जे डिस्टन्स जे असतं ते परपेंडिक्युलर डिस्टन्स असतं. कुठल्याही पॉइंटचं डिस्टन्स फाइंड आउट करताना ते डिस्टन्स हे परपेंडिक्युलर डिस्टन्स असतं हे आपल्याला माहिती आहे.
Then third question is like as distance AB. हे दोन्ही क्वेश्चन जे आहेत ते व्यवस्थित पाहून घ्या, व्हिडिओ पॉज करा आणि नोटबुक मध्ये हे आन्सर्स लिहून घ्या. देन विल सॉल्व द क्वेश्चन नंबर 3. याच क्वेश्चन मध्ये 4 क्वेश्चन दिलेले आहेत, 2 आपण सॉल्व केले. आणखी आता थर्ड क्वेश्चन आपण सॉल्व करतोय. डिस्टन्स AB इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. Distance AB is equal to 6 centimeter. Find distance BC. BC जो आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आता BC फाइंड आउट करण्यासाठी आपण BC जो आहे तो जॉईन करून घेऊ. आता BC फाइंड आउट करायचा आहे. अँगल CAB हा 90 डिग्री आहे, परपेंडिक्युलर डिस्टन्स असतं ते. Therefore, ट्रायंगल CAB हा राईट अँगल ट्रायंगल झाला. AB चं डिस्टन्स आपल्याला याच्यामध्ये दिलेले, क्वेश्चन मध्ये दिलेले डिस्टन्स ऑफ AB इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. हा 6 आहे आणि आपल्याला BC फाइंड आउट करायचा आहे. हा राईट अँगल ट्रायंगल आहे. राईट अँगलच्या समोरची ही जी साइड आहे दॅट इज हायपोटेनियस. हा हायपोटेनियस आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. राईट अँगल ट्रायंगल आला म्हणजे पायथागोरसचा थेरम आले, आपण इथे अप्लाय करू शकतो. पायथागोरसचा थेरम अप्लाय करून विल फाइंड द लेंथ ऑफ BC. ट्रायंगल CAB इज राईट ट्रायंगल. हा राईट अँगल ट्रायंगल आहे आणि राईट अँगल ट्रायंगल मध्ये काय पायथागोरस थेरम. देअरफॉर Pythagoras theorem नुसार काय होणार आहे की BC स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर. BC स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर. AC 6 plus AB 6. 36 plus 36 is equal to 72. 72 म्हणजे काय ना 36 into 2. जे हा BC स्क्वेअर आहे आणि जर BC आपल्याला फाइंड करायचा असेल तर अंडर रूट मध्ये 72 आणि 72 लाच आपण काय लिहिता येईल की therefore BC is equal to under root 36 into 2. 36 चा स्क्वेअर रूट येईल. So this is equal to 6 root 2 centimeter. BC ची लेंथ जी आली ती आलेली आहे 6 root 2 centimeter. यानुसार आपण थर्ड क्वेश्चन जो आहे तो थर्ड क्वेश्चन सॉल्व केला. आता फोर्थ क्वेश्चन जो दिलेला आहे, व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल ABC. ABC या अँगलचं मेजरमेंट आपल्याला फाइंड करायचं आणि ते मेजरमेंट काय येईल ते आपल्याला इथं फाइंड करायचे. आपल्याला हा अँगल ABC फाइंड करायचा आहे. आता ABC कसा फाइंड करायचा आहे ते आपण पाहू. यापूर्वी आपण जे फाइंड जे केलेलं आहे, काय काय दिलेलं आपल्याला AC इज इक्वल टू 6, त्यानंतर AB इज इक्वल टू 6 आणि BC जो आहे हा BC झालेला आहे 6 रूट 2. हे मेजरमेंट आपण ऑलरेडी फाइंड आउट केलेले आहे. नाउ वी आर गोइंग टू फाइंड द मेजर ऑफ अँगल ABC. अँगल ABC हा आपण फाइंड करतोय. आता हा कसा फाइंड आउट करणार, तर ज्यावेळेस आपल्याला साइड दिलेल्या असतात आणि एखादा अँगल ज्यावेळेस फाइंड आउट करत असतो त्यावेळेस आपण त्या साइडचा रेशो घ्यायचा आणि हा रेशोचा आपल्याला काही यूज होतोय का तो आपण पाहायचा. आता रेशो कुठे असतात बरं, आपण 30-60-90 चं थेरम पाहिलं, 45-45-90 चं थेरम आपण पाहिलेले आहे. आता त्या थेरम नुसार आपल्याला काय सांगता येईल की त्या थेरमचा आपल्याला जर कॉन्व्हर्स जर यूज केला तर त्या थेरमच्या कॉन्व्हर्स वरने आपल्याला अँगलचं मेजरमेंट फाइंड आउट करता येतं. किंवा आणखी दुसरी एक मेथड काय आहे की हा AC आणि AB हा जो आहे हा दोन्ही कॉन्ग्रुएंट आहे, दोन्ही साइड कॉन्ग्रुएंट येतात. या दोन्ही साइड जर कॉन्ग्रुएंट येतील तर हा आयसोसेलस राईट अँगल ट्रायंगल येईल.
आयसोस्केलस ट्रायंगल, दोन साइड कॉन्ग्रुएंट म्हणजे हा आयसोस्केलस ट्रायंगल झाला. आणि या आयसोस्केलस ट्रायंगलचे जे बेस अँगल जे असतात म्हणजे ज्या कॉन्ग्रुएंट साइड असतात त्या कॉन्ग्रुएंट साइडच्या अपोजिट अँगल जे असतात ते अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात. द बेस अँगल्स ऑफ आयसोस्केलस ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट. मग हा अँगल कॉन्ग्रुएंट झाला, हा अँगल कॉन्ग्रुएंट झाला आणि हा अँगल आपल्याला माहिती आहे हा आहे 90 डिग्री. हे देखील आपण इथं यूज करू शकतो. म्हणजे दोन मेथड आपल्याला इथं अप्लाय करता येतील. एक तर या साइडचा रेशो घ्या, तो रेशो घेऊन आपण कॉर्नर्स ऑफ 30 60 90 किंवा 45 45 90 याने या मेथडने सॉल्व्ह करू शकतो. किंवा आता हा आयसोस्केलस ट्रायंगल झालेला आहे, त्याचे बेस अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात, हे दोन्ही अँगल कॉन्ग्रुएंट येतील, त्याच्यावरून मग आपल्याला हा अँगल किंवा म्हणजे दोन्ही अँगल इथं फाइंड आउट करता येतील. आपण दुसरी मेथड जी आहे ती त्या ॲज कम्पॅरेटिव्ह थोडी इझी वाटते. खूप विद्यार्थ्यांनी याच मेथडने ते सॉल्व्ह करत असतात. ती मेथड आपण अप्लाय करू शकतो. तुम्ही कॉर्नर्स ऑफ 30 60 90 किंवा 45 45 90 ती देखील मेथड इथं अप्लाय करू शकता. आणि तिथं AB इज कॉन्ग्रुएंट टू AC हे आपल्याला गिवन आहे. याच्यामध्येच आपल्याला हे दिलेलं आहे. त्याच्यामुळे काय म्हणता येईल आपल्याला की ट्रायंगल CAB इज आयसोस्केलस ट्रायंगल. हा आयसोस्केलस ट्रायंगल झाला. जर आता हा आयसोस्केलस ट्रायंगल जर झाला त्याचे बेस अँगल जे असतात म्हणजे अँगल ACB इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ABC. आयसोस्केलस ट्रायंगल मुळे अँगल ACB इज इक्वल टू अँगल AB. हे दोन्ही कॉन्ग्रुएंट असतील आपण तो काय करू x अज्युम करू. x डिग्री असं त्याला अज्युम केलं. अँगल CAB हा 90 डिग्री आहे, हा आपण x अज्युम केला, हा x अज्युम केला. सम ऑफ इंटेरियर अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. मग आता त्याच्यानुसार काय करता येईल आपल्याला इथं की अँगल CAB प्लस अँगल ACB प्लस अँगल ABC इज इक्वल टू 180 डिग्री. ही सम 180 डिग्री असते. त्याच्यापैकी अँगल CAB जो आहे हा 90 डिग्री आहे. 90 डिग्री प्लस x इज इक्वल टू 180 डिग्री. x प्लस x इज इक्वल टू 2x इज इक्वल टू 180. हा 90 प्लस a राइट साइड येताना मायनस होईल. Therefore 2x is equal to 180 minus 90 is equal to 90 degree. 2x is equal to 90 degree. हा 2 multiply right side लेताना divide होईल. x is equal to 90 upon 2. x is equal to 45 degree. x 45 आला म्हणजे अँगल ABC हा आला 45 डिग्री. अँगल ACB देखील 45 डिग्री असेल. हे करा किंवा 45 45 90 चा जो कॉर्नर जो आहे तो कॉर्नर काय सांगतो की याच्या ज्या अपोजिट ज्या साइड ज्या असतात 45 डिग्रीच्या त्या हायपोटेन्यूजच्या 1/√2 टाइम्स असतात. मग तुम्ही हा जर रेशो जर घेतला AC अपॉन BC म्हणजे दुसऱ्या मेथडने जर तुम्हाला जर सॉल्व्ह करायचं असेल तर दुसऱ्या मेथडने कसं सॉल्व्ह करता येईल आपल्याला की AC दुसरी मेथड आहे तुम्हाला इथे दाखवतो. या x हा 45 आलेला ही एक मेथड झाली आणि कॉन्व्हर्स ऑफ 45 45 90 न हा आपल्याला कसं सॉल्व्ह करता येईल की आपण हा जर रेशो घेतला AC अपॉन BC AC अपॉन BC. AC जो आहे तो 6 सेंटीमीटर आहे आणि BC जो आहे तो 6√2. 6 will get cancelled. AC upon BC is equal to 1/√2. Therefore, AC is equal to 1/√2 times of BC. हे हायपोटेन्यूजच्या 1/√2 टाइम्स ही साइड आहे. हा 6 आहे, हा पण 6 आहे म्हणजे हा अँगल 45 होईल, हा अँगल 45 होईल. बाय कॉन्व्हर्स ऑफ 45 45 90 त्यानुसार तुम्ही सॉल्व्ह करू शकता. हा झाला क्वेश्चन नंबर 1. Now we'll solve question number 2. Question number 2 मध्ये आपल्याला फिगर दिलेली आहे. adjoining figure. First
I will draw a figure. या फिगर मध्ये आर हा एक एक्सटेरियर पॉइंट दिलेला आहे. आर या पॉइंट पासून या सर्कलला टँजंट ड्रॉ केलेले आर एम अँड आर एन असे टँजंट ड्रॉ केलेले आहेत. हा एन झाला आणि हा एम झाला. आर एम आणि आर एन आणि ओ आर दिलेला आहे. हा सेंटर ओ दिलेला आहे. इन द adjoining figure O is the center of the circle. From point R, segment RM and RN are the tangent segment touching the circle at point M and N. M आणि N ला टच होणारे टँजंट्स आपण ड्रॉ केलेले आहे. If OR is equal to 10 cm, OR हा 10 cm आपल्याला दिलेला आहे. And radius of circle is 5 cm. रेडियस जे दिलेला आहे ते 5 cm दिलेला आहे. आणि ते जर दिलेले आहे तर रेडियस आपण फाइंड आउट करू. हा जॉइन करून घ्या. म्हणजे हा रेडियस येईल. हा 5 सेंटीमीटर आहे. जर 5 सेंटीमीटर असेल तर काय काय दिलेलं आहे. फर्स्ट क्वेश्चन याच्यामध्ये फर्स्ट काय विचारलंय, व्हॉट इज द लेंथ ऑफ ईच टँजंट सेगमेंट. एम आर आणि एन आर जो आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सर्वात अगोदर आपण एम आर आणि आर एन जे आहे टँजंट सेगमेंटची लेंथ जी आहे ती लेंथ आपण फाइंड आउट करू. आता टँजंट थेरम काय सांगतो आपल्याला, रेडियस इज परपेंडिक्युलर टू द टँजंट ऍट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. हा झाला टँजंट थेरम. आता या टँजंट थेरम नुसार ट्रायंगल ओ एम आर जो असणार आहे हा ओ एम आर हा राईट अँगल ट्रायंगल आहे. अँगल ओ एम आर इज 90 डिग्री. सो in triangle OMR, angle OMR is equal to 90 degree. काय करायचं, रिझन आपल्याला लिहिता येईल बाय टँजंट थेरम. टँजंट जो असतो तो रेडियसला परपेंडिक्युलर असतो ऍट द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. आता हा जर राईट अँगल ट्रायंगल झाला तर हा OM दिलेला आहे आपल्याला, OR दिलेला आहे. हा राईट अँगल ट्रायंगल दिलेला आहे. राईट अँगल ट्रायंगलच्या अपोजिट साइड OR आहे. OR हा हायपोटेन्यूस झाला. राईट अँगल ट्रायंगल आला म्हणजे पायथागोरस थेरम आपल्याला अप्लाय करता येईल. पायथागोरस थेरम अप्लाय करताना काय म्हणता येईल आपल्याला, OR स्क्वेअर इज इक्वल टू OM स्क्वेअर प्लस MR स्क्वेअर. बाय युजिंग पायथागोरस थेरम. बाय पायथागोरस थेरम ने काय येणार आहे, हा हायपोटेन्यूस OR स्क्वेअर इज इक्वल टू OM स्क्वेअर प्लस MR स्क्वेअर. OR स्क्वेअर इज इक्वल टू 10 स्क्वेअर. OM 5 स्क्वेअर. MR स्क्वेअर 10 स्क्वेअर 100. 5 चा स्क्वेअर 25. इथे या स्टेप मध्ये घेतो मी -25 इज इक्वल टू MR स्क्वेअर. 100 - 25 75 इज इक्वल टू MR स्क्वेअर. दोन्हीकडचं स्क्वेअर रूट जर आपण घेतलं तर काय, MR इज इक्वल टू √75. 75 ला आपल्याला काय लिहिता येईल, 25 3 75. 25 into 3 this is equal to 25 चे स्क्वेअर रूट आलेले 5√3. MR जो आहे तो मिळाला 5√3. आता हा 5√3 आहे MR म्हणजे RN देखील 5√3 असणार आहे बाय टँजंट सेगमेंट थेरम. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे तोच असणार आहे होता.
व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल, ठीक आहे, हा क्वेश्चन पहा. त्याच्यानंतर व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल एम आर ओ फाइंड करायचा. एम आर ओ याचं मेजरमेंट आपल्याला फाइंड करायचं, ठीक आहे. ते मेजरमेंट आपण, व्हॉट इज द मेजर ऑफ एम आर ओ आणि एम आर एन आपल्याला फाइंड करायचं आहे नेक्स्ट याच्यामध्ये. आता आपण एम आर जो आहे एम आर फाइंड केला 5√3. आता आपल्याला अँगल एम आर ओ फाइंड करायचं सेकंड क्वेश्चन मध्ये. तो सेकंड क्वेश्चन पाहू आपण. व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल एम आर ओ आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ज्यावेळेस अशा टाइपचे एक्झाम्पल्स येतात की एक्सटर्नल पॉइंट आहे, त्याच्यात टँजंट ड्रॉ केलेला आपल्याला, त्या टँजंट वरून आपल्याला कधी हा अँगल विचारला जाईल, कधी हा अँगल विचारला जाईल. तर नेहमी लक्षात ठेवायचं की अशा टाइपचा क्वेश्चन ज्यावेळेस येतो, अशा टाइपचा क्वेश्चन एक्झाम मध्ये बऱ्याचशा वेळेस येत असतो. एक ट्रायंगल फाइंड करायला किंवा लेंथ फाइंड करायला. लेंथ आपण फाइंड केलेली. आता अँगल कसा फाइंड करतात, ज्यावेळेस मागच्या क्वेश्चन मध्ये सांगितलं तुम्ही तुम्हाला की ज्यावेळेस अँगल फाइंड आउट करायचा असतो आणि सगळ्याच साइड्स आपल्याला दिलेल्या असतात, त्यावेळेस खूप वेळेस दोनच शक्यता असतात. म्हणजे एक तर तो 30-60-90 चा अँगल असेल किंवा 45-45-90 चा अँगल असेल. त्या थेरमचा कॉन्व्हर्स आपण यूज करायचा आणि त्या कॉन्व्हर्स नुसार आपल्याला त्या अँगलचं मेजरमेंट मिळू शकतं. आता ह्या अँगलचं मेजरमेंट आपल्याला कसं मिळणार आहे ते आपण इथं पाहू. अँगल एम आर ओ, आता हा झाला हायपोटेनियस आणि ही झाली त्याची साइड एम आर आणि ओ आर. आपण जर आता इन ट्रायंगल ओ एम आर, या ओ एम आर मध्ये ओ एम आर हा 90 डिग्री आहे. अँगल ओ एम आर इज इक्वल टू 90 डिग्री झाला. म्हणजे हा जो ट्रायंगल जो आहे ओ एम आर हा राईट अँगल ट्रायंगल आहे. मागच आपण प्रूव्ह केलेलं आहे, मागच्या क्वेश्चन मध्ये सांगितलेलंच आहे. आता आपल्याला हा अँगल फाइंड आउट करायचा आहे. डायरेक्ट आपल्याला लिहिता येईल की ट्रायंगल ओ एम आर इज राईट ट्रायंगल. हा राईट ट्रायंगल झाला. आता हा राईट ट्रायंगल झाल्यानंतर आपल्याला हा अँगल फाइंड आउट करायचा की जो अँगल ओ एम च्या समोर आहे. आता जर हा ओ एम च्या समोर आहे, हा अँगल फाइंड आउट करायचा. या अँगलचा आणि हायपोटेन्यूसचं रिलेशन जे आहे तो रेशो आपल्याला फाइंड आउट करावा लागेल. मी तर रेशो घेतो ओ एम अपॉन ओ आर इज इक्वल टू ओ एम आहे 5 आणि ओ आर आहे 10. 5 1 are 5, 5 2 are 10. म्हणजे ओ एम अपॉन ओ आर इज इक्वल टू 1 अपॉन 2. ओ एम इज इक्वल टू 1 अपॉन 2 ओ आर. या ओ आर च्या 1 हाफ आहे. ओ आर हा हायपोटेनियस आहे आणि हायपोटेनियस आणि ही साइड जी आहे त्याची 1 हाफ आहे. मग 30-60-90 डिग्रीचा कॉन्व्हर्स काय सांगतो की जर हा याच्या हायपोटेनियस आणि ही साइड जर 1 हाफ असेल तर त्या साइडचा अपोजिट अँगल जो असतो तो 30 डिग्रीचा असतो. देअरफॉर 1 हाफ, हा हाफ जी साइड आहे त्याच्या अपोजिटचा अँगल झाला ओ एम आर. हायपोटेनियसच्या अपोजिट अँगल जो आहे हा कुठला झाला आपल्याला ओ एम ओ. आपल्याला जो अँगल जो एम आर ओ हा हाफ आहे. या हाफ जी साइड आहे त्याच्या अपोजिटचा अँगल जो आहे एम आर ओ, हा अँगल 30 डिग्रीचा असतो. देअरफॉर बाय कॉन्व्हर्स ऑफ 30-60-90 डिग्री थेरम, या थेरमचा कॉन्व्हर्स, या थेरमच्या कॉन्व्हर्स नुसार काय सांगता येईल आपल्याला अँगल एम आर ओ इज 30 डिग्री. इन 30-60-90 डिग्री च्या थेरम मध्ये काय सांगितलं जातं आपल्याला की 30 डिग्रीच्या अपोजिट साइड जी ती हाफ ऑफ हायपोटेनियस येते. हाफ ऑफ हायपोटेनियस आहे म्हणजे हा अँगल किती असणार आहे 30 डिग्रीचा असेल बाय कॉन्व्हर्स ऑफ 30-60-90 डिग्री. म्हणजे हा अँगल मिळाला आपल्याला 30 डिग्री. आता आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन काय विचारलेला आहे एम आर एन. आता याच्यामध्ये आपल्याला नेक्स्ट क्वेश्चनचं प्रिपरेशन देखील आपण करू शकतो. एम आर आणि आर एन
हे टँजंट सेगमेंट्स आहेत. तर फोर्थ क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू. त्या दिलेले मेजरमेंट्स आहेत. हा थर्ड क्वेश्चन लिहून द्या आणि नंतर याचा लास्ट क्वेश्चन जो आहे तो लास्ट क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू. लास्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला काय फाइंड करायचं आहे? अँगल MRN. अँगल MRN इज इक्वल टू व्हॉट? आता तो आपण कसं फाइंड करणार आहे? आता MR आपल्याला दिलेला आहे. MR आपण फाइंड केला 5√3. जर MR 5√3 आहे तर RN देखील काय असणार आहे? RN इज ऑल्सो 5√3. 5√3 असणार आहे RN. आणि ON जो असेल हा 5√3 कशामुळे तो? टँजंट सेगमेंट थेरम. बाय टँजंट सेगमेंट थेरम. ON जो आहे हा ON किती येणार आहे? 5. OM 5 आहे. ON रेडियस ऑफ सेम सर्कल. रेडियस ऑफ सर्कल हा 5 आहे. 5√3 आला आणि हा 10 आहे. OR 10 आहे. ON 5 आहे. म्हणजेच या ON ची अपोजिट साइड जी असणार आहे म्हणजे अपोजिट अँगल जो आहे हा अँगल ORN हा देखील 30 डिग्री. कॉर्नर्स ऑफ 30, 60, 90 डिग्री. हा 5 आला. हा हायपोटेन्यूज 10 आहे. ट्रायंगल NOR आणि ट्रायंगल ONR. Triangle ONR is right triangle. हा राईट ट्रायंगल झाला. राईट ट्रायंगल मध्ये OR हायपोटेन्यूज झाला. हा हायपोटेन्यूज 10, ही साइड 5 आहे आणि त्याचा रेशो जो आहे हा हाफ ऑफ हायपोटेन्यूज आहे. ON इज हाफ ऑफ हायपोटेन्यूज. म्हणजेच या ON चा अपोजिट अँगल जो असणार आहे अँगल ORN इज इक्वल टू 30 डिग्री. हे आता मागच्या याच्यामध्ये आपण प्रूव्ह केलं. काय? कॉन्व्हर्स ऑफ 30, 60, 90. 30, 60, 90 च्या कॉन्व्हर्स नुसार हा अँगल जो आहे हा 30 डिग्री झाला. आता अँगल MRO 30 डिग्री. अँगल NRO 30 डिग्री. दिस अँगल MRN म्हणजे या दोन अँगलची सम असणार. सम ऑफ अँगल्स. अँगल MRN is equal to angle MRO plus NRO. This is equal to 30 plus 30 is equal to 60 degree. Property of sum of angles. म्हणजे हा अँगल जो आहे MRN will be 60 degree. यानुसार आपण हा सेकंड क्वेश्चन जो आहे तो सॉल्व केलेला आहे. Now we are going to solve the question number 3. Question number 3 साठी सेम फिगर आहे. आता या फिगर मध्ये काय दिलेले आहे? RM and segment RN are tangent segments of circle with center O RM आणि RN tangent दिलेले आहेत आपल्याला. Prove that segment OR bisects the angle MRN. हा OR MRN आणि MON ला बायसेक्ट करते हे आपल्याला प्रूव्ह करायचे. आता हे प्रूव्ह करण्यासाठी काय करणार आपण? ट्रायंगल OMR आणि ट्रायंगल ONR हे दोन्ही आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवायचे. कॉन्ग्रुएंट दाखवले म्हणजे हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट येईल. हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट येईल. दोन्ही अँगल कॉन्ग्रुएंट झाले म्हणजे OR हा काय करेल? बायसेक्ट करेल. कोणाला बायसेक्ट करेल? अँगल MRN आणि अँगल MON ला तो बायसेक्ट करणार आहे तो. आता हे आपण प्रूव्ह करतोय. आता प्रूव्ह करताना इथं दोन वेगवेगळ्या मेथडने आपल्याला प्रूव्ह करता येईल. साइड अँगल साइडने आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवता येईल की साइडने देखील आपल्याला हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवता येतील. आता कसे कॉन्ग्रुएंट येतात ते आपण पाहू. प्रूफ तुम्हाला गिवन तर लिहिता येईल. गिवन काय? इन सर्कल विथ सेंटर O, RM and RN are the tangents.
OM and ON आर द रेडियस. हे आपल्याला गिवन मध्ये दिलेलं आहे, ते आपल्याला गिवन मध्ये लिहिता येईल. आणि टू प्रूव्ह काय करायचं आपल्याला, OR बायसेक्ट्स द अँगल MRN अँड अँगल MON याला बायसेक्ट करतो, हे आपल्याला प्रूव्ह करायचंय. आता हे प्रूव्ह करण्यासाठी काय करतो आपण, इन ट्रायंगल OMR अँड ट्रायंगल ONR, हे दोन ट्रायंगल जे आहेत OMR आणि ONR, हे आपण अगोदर कॉन्ग्रुएंट दाखवू. आता कॉन्ग्रुएंट दाखवण्यासाठी अगोदर OM आणि ON, सेगमेंट OM is congruent to segment ON. काय रिझन याचं, रेडियाई ऑफ सेम सर्कल. रेडियाई ऑफ सेम सर्कल, ही साइड आणि ही साइड कॉन्ग्रुएंट झाली. त्याच्यानंतर OM अँगल OMR इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ONR, हे दोन्ही कॉन्ग्रुएंट असतील बाय टँजंट थेरम. टँजंट इज परपेंडिक्युलर टू रेडियस. ON हा रेडियस आहे, RN टँजंट आहे, OM रेडियस आहे, MR टँजंट आहे, आणि टँजंट इज परपेंडिक्युलर टू रेडियस बाय टँजंट थेरम. Angle OMR is congruent to angle ONR by tangent theorem. हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट झाला. त्यानंतर OR जो आहे, OR ही कॉमन साइड आहे, ही कॉमन साइड देखील कॉन्ग्रुएंट दाखवता येईल, किंवा आणखीन एक साइड जी आहे ती तुम्हाला कॉन्ग्रुएंट दाखवता येईल. RM इज कॉन्ग्रुएंट टू RN बाय टँजंट सेगमेंट थेरम. टँजंट सेगमेंट थेरम काय सांगतं की एक्सटेरियर पॉइंट मध्ये ज्या सर्कलला टँजंट ड्रॉ केले जातात त्यास ते टँजंट्स कॉन्ग्रुएंट असतात. टँजंट सेगमेंट थेरम. RM is congruent to segment RN is congruent to segment RN. Segment RN by tangent segment theorem. Tangent segment theorem आपण अप्लाय केलं, त्याच्यानुसार काय झालं, ही साइड आणि ही साइड देखील कॉन्ग्रुएंट झालेली. आता ही साइड कॉन्ग्रुएंट आहे, साइड अँगल साइड, एसएस टेस्ट नुसार काय झालं बरं, हे दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाले. Therefore, triangle OMR is congruent to triangle ONR by side angle side congruency test. SS टेस्ट नुसार हे दोन ट्रायंगल जे आहेत ते कॉन्ग्रुएंट झाले. आता जर हे दोन ट्रायंगल जर कॉन्ग्रुएंट झाले म्हणजे काय झालं की अँगल MOR हा अँगल आणि अँगल NOR हा अँगल देखील कॉन्ग्रुएंट होईल. Therefore, angle MOR is congruent to angle NOR. Angle MOR हा अँगल आणि अँगल NOR हा अँगल कॉन्ग्रुएंट होईल. Congruence angle of corresponding angles of congruent triangle. In the same way, we can say that angle MRO is congruent to angle NRO by CACT. हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट आहे, हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट आहे, म्हणजेच हा OR जो आहे तो या अँगल आणि या अँगलला बायसेक्ट करतो, त्याचप्रमाणे हा अँगल आणि या अँगलला देखील बायसेक्ट करतो. Therefore, we can say that OR bisects angle MOR bisects the angle MON and MRN, angle MRN. हा अँगल कॉन्ग्रुएंट आहे, हा अँगल कॉन्ग्रुएंट आहे, हा अँगल कॉन्ग्रुएंट आहे, हा अँगल कॉन्ग्रुएंट आहे, म्हणजे OR जो आहे तो MRN आणि OMRN ला MON ला बायसेक्ट करतोय. हे आपण आता थर्ड एक्झाम्पल सॉल्व केले.
Now we are going to solve the last question in this practice set, question number 4. So question number 4 काय दिलेले आपल्याला? What is the distance between What is the distance between two parallel tangents of a circle having radius 4.5 cm? सर्कलचा रेडियस 4.5 cm आहे आणि त्या दोन टँजंट ज्या आहेत या दोन टँजंट्स पॅरलल आहेत असं आपल्याला दिलेलं आहे. तर दोन पॅरलल टँजंटचं त्यांच्यामध्ये डिस्टन्स जे आहे ते डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. त्यासाठी आपण दोन पॅरलल टँजंट्स इथे ड्रॉ करू. ही एक टँजंट झाली, ही एक टँजंट झाली. आता हे टँजंट जिथं टच करतात ते आपण टच पॉइंट घेऊ. हा एम पॉइंट घेऊ आणि हा एन पॉइंट घेऊ आणि हा रेडियस ओ. आणि आपल्याला आपण जर इथं जर ड्रॉ केला ओ एन आणि ओ एम हे दोन्ही रेडियस ऑफ सर्कल होतील. हा NP and NQ आर टू टँजंट्स. हे दोन्ही टँजंट जे आहेत हे पॅरलल आहेत आणि रेडियस ऑफ सर्कल जे आहे ते 4.5 सेंटीमीटर आपल्याला दिलेले आहे. आणि हे सॉल्व करण्याकरता दोन मेथडने आपण हे सॉल्व करू शकतो. त्याच्यासाठी एक थेरम देखील आहे, आपल्या बुक मध्ये तो दिलेला नाहीये. आता हा एक थेरम काय सांगतो की ज्यावेळेस ह्या दोन टँजंट ज्या पॅरलल असतात, इफ द टू टँजंट्स आर पॅरलल टू ईच अदर देन these टँजंट्स आर ऍट द एंड पॉइंट्स ऑफ द डायमीटर. ज्या डायमीटरच्या एंड पॉइंट्स वर हे दोन टँजंट्स असतात जर ते पॅरलल असतील तर. If the two tangents are parallel to each other, then these tangents are at the end points of a diameter. Diameter चे end points वर असतात. सर्कलचं रेडियस आपल्याला 4.5 दिलेले आहे, म्हणजे डायमीटर त्याचं 4.5 च्या डबल होईल, दॅट इज 9 सेंटीमीटर. म्हणजे हा त्याच्या दोन्ही मध्ये डिस्टन्स 9 सेंटीमीटर आहे. हा थेरम आपण ही प्रॉपर्टी इथे हे सॉल्व करू शकतो. किंवा आपलं टँजंट थेरम जो आहे, टँजंट थेरम नुसार काय की ON ON is perpendicular to NQ, tangent theorem. OM is perpendicular to MP, tangent theorem. आणि या दोन्ही ज्या आहेत या दोन्ही पॅरलल आहेत आणि ही परपेंडिक्युलर आहे, म्हणजे MN हा काय झाला, हा त्याचा या दोन्ही लाईन पॅरलल आल्या आणि MN जी आहे त्याची ट्रान्सव्हर्सल झाली. आणि ही ट्रान्सव्हर्सल जी आहे, ट्रान्सव्हर्सल जर येत असेल तर आपल्याला MN आणि ON ची जर ऍडिशन केली तर त्या दोन्ही मधले ते डिस्टन्स आपल्याला हे करता येईल. आपण त्या सेकंड मेथड नुसारच हे सॉल्व करू. इथे आपल्याला काय काय दिलेले आहे, ON and MO सोल्युशन. ON and OM are radius that is equal to 4.5 सेंटीमीटर. हे आपल्याला गिवन दिलेले आपल्या क्वेश्चन मध्ये. त्यानंतर MP is parallel to NQ, tangent MP is parallel to tangent NQ हे दिलेले गिवन. आता हे जर टँजंट आहेत आणि जर रेडियस आहे म्हणजे आपल्याला काय मिळता येईल की OM is perpendicular to MP by tangent theorem. In the same way, ON is perpendicular to NQ. ON is perpendicular to NQ, tangent NQ. याचं रिझन देखील काय, टँजंट थिअरम. म्हणजे पहा हा परपेंडिक्युलर आहे, हा देखील परपेंडिक्युलर आहे आणि या पॅरलल आहे. म्हणजे MN जो आहे हा MN काय झाला, ट्रान्सव्हर्सल झाला या दोन्ही लाईनला. आणि हे दोन्ही कोलिनियर पॉइंट्स आहेत. MON जे आहेत ते दोन्ही हे तिन्ही कोलिनियर पॉइंट्स आहेत. M-O-N कोलिनियर पॉइंट झाले. म्हणजे MN
ही ट्रान्सव्हर्सल झाली, परपेंडिक्युलर देखील आहे आणि ट्रान्सव्हर्सल देखील झालेली, म्हणजे या दोन्हीतलं डिस्टन्स, दोन लाईन मधलं डिस्टन्स म्हणजे काय, परपेंडिक्युलर डिस्टन्स असतं. म्हणजेच आपल्याला जर mn जर फाइंड करायचं असेल, therefore mn is equal to om plus on is equal to 4.5 plus 4.5 is equal to 9 सेंटीमीटर. म्हणजेच या दोन पॅरलल लाईन मधले जे डिस्टन्स असणार आहे ते 9 सेंटीमीटर असणार आहे. यानुसार आपण प्रॅक्टिस सेट 3.1 जो आहे तो त्याच्यातले सगळे क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह केले आहेत सगळे, आणि व्हिडिओ व्यवस्थित नीट काळजीपूर्वक पहा, सगळे एक्झाम्पल्स नोटबुक मध्ये सॉल्व्ह करा, आणि या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.